माझ्या घरी मी, आई, बाबा तसेच भाऊ आणि वहिनीच्या बहिणीचा मुलगा असे आम्ही 6 लोक राहत होतो. वहिनीच्या बहिणीचा नवरा एका बिमारीमुळे वारला होता. त्यामुळे एक मुलगा आमच्याकडे शिकत होता आणि दुसरा तिच्याजवळ राहत होता. वहिनीच्या बहिणीकडे एक मुलगा, वहिनीची आई आणि वहिनीची बहीण असे 3 लोक राहायचे. त्या दिवशी आम्ही सर्वजण बसून होतो तर दादा आम्हाला म्हणाला, मला समोरच्या महिन्यात जॉब साठी दुसऱ्या शहरात जायचे आहे, तर माझे लवकर येणे होणार नाही. तुम्हाला काही लागले तर सुमित आहे, म्हणजेच मी आहे, आणि या मुलाकडे लक्ष ठेवा. काही लागले तर मला फोन करा, कारण आतापर्यंत वहिनी त्याची सर्व काळजी घेत होती आणि वहिनीची बहीण तिला दररोज फोन करून सर्व गोष्टीची माहिती विचारायची. पण आता हे दोघे नसल्यामुळे मला त्याला पाहणे आणि त्याची काळजी घेणे होते. तसे आई बाबा सर्व बघत होते, कारण ते घरीच राहायचे. आणि काही दिवसांनी भाऊ आणि वहिनी दुसऱ्या शहरात गेले. त्यांना कंपनीने राहायला घर दिले होते. जाताना वहिनी पण आम्हाला सांगून गेले की याची काळजी घ्या. आम्ही हो म्हणालो आणि मी तर रेल्वे स्टेशन पर्यंत त्यांच्या सोबत गेलो. दुसऱ्या दिवशी मी पण आपल्या कामावर निघून गेलो. रात्री मला वहिनीच्या बहिणीचा कॉल आला आणि म्हणाले, मी ज्योती बोलते आणि आपल्या मुलाबद्दल विचारू लागली. मी सांगितलं सर्व ठीक आहे. काही वेळ अगोदर मी त्याचा अभ्यास घेतला आणि तो जेवण करून आता आराम करत आहे. त्यांनी मला त्याची काळजी करायला सांगितली. मी म्हणालो, तुम्ही त्याची काळजी करू नका, आम्ही सर्व त्याचे काळजी घेत आहोत. तुम्ही स्वतःची आणि तिकडली काळजी घ्या. तर ती ठीक आहे म्हणाली. आता ती मला रोज फोन करायची आणि आमचे बोलणे सुरू असायचे. थोडा अभ्यासाच्या गोष्टी, त्यानंतर इतर गोष्टी पण सुरू असायच्या. असे करता करता काही दिवस निघून गेले होते आणि आमच्यात थोड्या गमती पण होऊ लागल्या होत्या. आम्ही बोलताना विनोद करत होतो आणि आता थोड्या मनमोकळ्यापणाने बोलत होतो. एकदा ती मला म्हणाली, तुम्ही तर कुठली मैत्रीण वगैरे आहे नाही का? मी म्हणालो, होती अगोदर पण आता नाही आहे. तर म्हणाली, का बरं नाही आहे? मी म्हणालो, आता ती दुसरीकडे राहते आणि आमचे हळूहळू बोलणे बंद झाले. आता मला मैत्रिणीची आवश्यकता पण नाही आहे, कारण तुम्ही आहे ना बोलायला. तर म्हणाली, मी मैत्रीण थोडी आहे, मी तर मोठी आहे तुमच्यापेक्षा. मी म्हणालो, मैत्रिणीमध्ये छोटे मोठे काही नसते, एकमेकांना एकमेकांचे मन पटू लागले तर मैत्री होते. तर ती म्हणाली, म्हणजे तुम्हाला माझा स्वभाव आवडला वाटते? मी बोललो, हो ना, तुमच्या स्वभावाच्या आवडण्यासारखा आहे. आणि आम्ही बोलू लागलो. अशाच बोलून फार दिवस निघून गेले होते आणि आम्ही आता आमचे मन एक होऊ लागले होते असे म्हणायला हरकत नाही. म्हणजेच आमचे मन जुळू लागले होते. आता मुलाचे पेपर सुरू होणार होते. तर मी तिला म्हणालो, आता मी अभ्यासात थोडा जास्त वेळ देतो, कारण त्याचे आता पेपर आहे. आणि आता मी तुमच्या सोबत थोडा कमी बोलणार आहे. मला त्याला अभ्यास शिकवायला जास्त वेळ द्यायचा आहे. ती म्हणाली, काही हरकत नाही, तुम्ही अगोदर त्याला शिकवा, मी कुठे जाणार नाही आहे. तरी रोज आपण बोलतोच ना. मी म्हणालो, ठीक आहे. पण ती म्हणाली, तुमच्या सोबत बोलले की मला थोडं बरे वाटते. मी पण म्हणालो, मला पण तुमच्या सोबत बोलल्यावर फार छान वाटते. मी जॉबवरून आलो की त्याला शिकवायचं आणि त्यानंतर आम्ही बोलायचो. असे दिवस निघून गेले आणि त्याची एक्झाम संपली. तसेच आमचे पण मन अजून जवळ येऊ लागले होते. आता त्याला सुट्ट्या लागल्या होत्या. तर ती म्हणाली, माझे येणे तर होणार नाही, पण तुम्ही माझ्या मुलाला घेऊन येऊ शकता का? मी म्हणालो, ठीक आहे ना, ऑफिसमध्ये जाऊन बोलतो आणि सुट्ट्या काढून तिथे येतो. आणि काही दिवसांनी ऑफिसमधून थोड्या दिवसाच्या सुट्ट्या मागितल्या आणि घरी आई बाबांना विचारले की मी याला घेऊन जात आहे, तर तुम्ही येणार आहे का? तर दोघांनी नाही म्हणाले. आणि थोड्या दिवसांनी मी तिच्याकडे पोहोचलो. आम्ही तिथे पोहोचतात ती फार खुश दिसत होती. तिने आल्याबरोबर आपला मुलाचा लाड केला आणि माझ्याकडे बघून हसली. आता रात्र झाली होती. आम्ही सर्वांनी जेवण केले आणि मला सांगितलेल्या खोलीत मी झोपलो. तीन आपल्या मुलासोबत गप्पा गोष्टी करू लागली. त्या दिवशी आमची जास्त बोलणे झाले नाही, पण आता अधूनमधून एकाच घरी असल्यामुळे बोलणे आणि खोडी काढणे व्हायचं. आणि एक दिवस त्याची आजी म्हणाली, चला तुम्हाला गार्डन मध्ये फिरून आणते.
आणि ते काही वेळानंतर गार्डन साठी निघाले. आता ते आणि मी दोघेच होतो. मनात अनेक प्रकारचे विचार येऊ लागले होते. तिने चहा बनवला आणि मला आणून दिला आणि माझ्याजवळ येऊन आम्ही दोघे चहा पिऊ लागलो. मला तर ती वेळ फार बेचैन करणारी वाटली आणि आमची नजर मिळू लागली. नजर मिळता मिळता आम्ही जुळू लागलो आणि त्या विलक्षण गोष्टीचा आनंद घेऊ लागलो. मी तिच्याकडे बघतो तर तिचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला होता आणि त्या चेहऱ्यावर अनेक दिवसापासून न मिळणारे खुशी चेहऱ्यावर दिसून येत होती आणि मला अत्यंत आनंद होत होता. त्या रम्य अशा वेळेत आमचा आनंद दुप्पट झाला होता. तसेच ही वेळ न संपणारी वाटत होती. पण कालांतराने ती थांबली आणि ती म्हणाली, मला आज फार छान वाटत आहे. अनेक दिवसापासून मनात ठेवलेल्या आठवणी आज पूर्ण झाल्या. मी पण स्माईल दिली आणि ती आपले कामे करू लागली. आता वेळ मिळाली की आपल्या अडचणी दूर करतो. आणि काही दिवसांनी मी आपल्या घरी आलो आणि ती पण थोडे दिवस राहून तिच्या दोन्ही मुलांना घेऊन आमच्याकडे आली होती. तेव्हा आम्ही फार चांगल्या प्रकारे गप्पा गोष्टी केल्या होत्या. मित्रांनो, तुम्हाला जर कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.